मित्रांनो, मी नेहमी सांगत असतो, संघर्ष करताना असा करायचा की काल जो तुझ्या विरोधात होता ना त्यानेच आज तुझं कौतुक केलं पाहिजे। तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हा सर्वांचा लाडका पाटील मास्तर आपल्या सर्वांच्या आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा लेक्चर घेण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे मुलांनी खूप वेळेस मला कमेंट केल्या, मेसेज केले की सर पोलीस भरतीच्या अभ्यासाचे नियोजन कसे करायचे, किती दिवस अभ्यास करायचा, कशा पद्धतीने करायचा, याच्यावरती एक व्हिडिओ बनवा। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहे। सर्वात पहिल्यांदा बघणार आहे पोलीस भरतीची मैदानी चाचणी प्रशिक्षण। तर पोलीस भरतीचं जी मैदानी चाचणी आहे आपली 50 मार्काची, ती कशा पद्धतीने असते ते, त्यानंतरला आपला 100 मार्काचा पोलीस भरतीचा लेखी पेपर होतो, तो पेपरचं स्वरूप काय आहे, म्हणजे त्यामध्ये कोणते कोणते विषय असतात ते बघणार आहे। त्यानंतरला आपल्याला बघायचंय सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोलीस भरतीसाठी अभ्यासक्रम प्रॉपर घटक निहाय, म्हणजे कसा गणित या विषयातील कोणते घटक आहे, मराठी या विषयातील कोणते घटक आहेत, सामान्य ज्ञान मध्ये कोणते कोणते घटक आहेत, हे सर्व आपल्याला बघायचं आहे। घटक म्हणजे काय, तर समजा आता गणित आहे, गणित मध्ये कोणते कोणते आपल्याला धडे आपल्याला तिथे करायचे आहेत तुमच्या भाषेत, मग त्याला टॉपिक आपण म्हणतो। मग काय संख्या व संख्याचे प्रकार आपले झाले पाहिजे। त्यानंतरला आपल्याला वर्गमूळ, घनमूळ, मग हळूहळू हळूहळू बोर्डमास, बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार, आणि मग आपण रेल्वे बिल्वे अशा पद्धतीने मग तो पूर्ण सिलेबस आपण इथे बघणार आहे। आणि त्यानंतरला सर्वात शेवटी पोलीस भरतीचं नियोजन कसं केलं पाहिजे ते आपण तिथे बघणार आहेत एकदम प्रॉपर पद्धतीने। सर्व विद्यार्थी मित्रांना आजच्या लेक्चरचा इथे 100% लेकराव फायदा होणार आहे। याच पद्धतीने जर लेकराव तुम्ही जर अभ्यास केला, तुमचं नियोजन केलं, तर 100% येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला यश मिळाल्याशिवाय लेकराव राहणार नाही। त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत याची काय करा, लिंक तुम्ही पोहोचवा। तर चला विद्यार्थी मित्रांनो, वेळ वाया न घालता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा पाहायचं ते म्हणजे पोलीस भरतीसाठी असणारी मैदानी चाचणी। तर आपल्या सर्वांना माहिती, आता एका मुलाने मला मागे कमेंट केली, ती मेसेज केलता, सर म्हणे 2019 साली ज्या पद्धतीने पोलीस भरतीची मैदानी चाचणी झाली त्याच पद्धतीने आता झाली पाहिजे, असं काहीतरी करा। तर विद्यार्थी मित्रांनो, असं त्यांच्या इच्छेनुसार आपल्याला वागवलं। त्यांनी टायटरी आपल्याला काय टाकून दिला, 1600 मीटर, 100 मीटर गोळाफेक। आता होतं काय, एखाद्याचं 1600 मीटर आउट ऑफ आहे, त्याला तिथे 30 पैकी 30 मार्क येतात। एखाद्याचं 100 मीटर आउट ऑफ आहे, 1600 कमी आहेत, ते म्हणून 20 मार्कच बरे आहे। म्हणून या जे त्यांचं चाललंय त्याच पद्धतीने आपल्याला आजवर इथे तयारी करायची आहे। काय सांगते, तर जर त्यांचा GR बदलला, ते म्हणू शकतात पोलीस भरतीचं मैदान 100 मार्काचं, असंही होऊ शकतं, किंवा यातही प्लस मायनस होऊ शकतं। ते म्हणू शकतात 10 मार्काला गोळा, 10 मार्काला 100 मीटर धावणे, 10 मार्काला प्लस 1620 मार्काला, असंही ते करू शकतात। ओके, काही यात बदल होऊ शकतो। मी जे आज तुम्हाला पोलीस भरती मैदानीचं स्वरूप सांगणार आहे, हे स्वरूप मागील झालेल्या भरतीनुसार आहे, आजपर्यंत त्यात काही बदल झालेला नाही। भविष्यात त्यात बदल होऊ शकतो। जर भविष्यात बदल झाला लेकराव, तर तो लगेच आपण आपल्या YouTube चॅनलवर घेऊन येऊ। मग त्यासाठी ज्या विद्यार्थी मित्रांनी अजून आपलं YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल, त्यांनी ते लवकरात लवकर सबस्क्राइब करा, कमेंट करत चला, व्हिडिओ लाईक करत चला। अजून तुम्हाला काही गोष्टी आवश्यक असेल तर 100% मला कळवत चला। तर बघा, मैदानी चाचणी, आता मुलांसाठी मैदानी चाचणी आणि मुलींसाठी आता यामध्ये फरक असा आहे की मुलांना जी मैदानी चाचणी आहे त्यामध्ये मुलांसाठी पोलीस भरती 1600 मीटर धावणे असतं। म्हणजे तुम्हाला 1600 मीटर पळायचे आहेत। जे विद्यार्थी मित्र 5 मिनिटं 10 सेकंदाच्या आत 1600 मीटर पळतात त्यांना पैकीच्या पैकी मार्क्स तिथे मिळतात, आणि मग जसा टाइम वाढत जाईल तसे मार्क त्याचे तिथे कमी कमी होत जातात। हे झालं 1600 मीटरचं मुलांसाठी। त्यानंतर 100 मीटर धावणे, 100 मीटर धावण्यासाठी तुम्हाला 15 मार्क तिथे असतात, आणि त्यानंतरला गोळाफेक, गोळाफेकसाठी तुम्हाला 15 मार्क आहे। अशा पद्धतीने मुलांसाठी 50 मार्काची मैदानी चाचणी आहेत। पुढील व्हिडिओमध्ये लेकरा आपण मैदानी चाचणीची तयारी कशी करायची, काय आपण खाल्लं पाहिजे, काय टाळलं पाहिजे, या सर्व गोष्टी आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहे। ओके, त्यासाठी तुम्ही 100% आपलं YouTube चॅनल सबस्क्राइब करून
ठेवा. त्यानंतर मुलींसाठी काय आहेत 800 मीटर धावणे. 800 मीटर धावायचंय 20 मार्क आहे. 100 मीटर धावणे 15 मार्क आहे आणि गोळाफेक तावडे 15 मार्क आहे. आता मुलींचा जो गोळाफेक असतो तो फक्त आणि फक्त 4 किलो असतो, पण मुलांचा जो गोळा असतो तो लेकराव 7 किलो 250 ग्रॅमच्या आसपास असतो, म्हणजे 7 किलोपेक्षा जास्त असतो. ओके, या गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. त्यानंतर आता ही झाली मैदानी चाचणी. यावरती आपण एक नवीन व्हिडिओ इथे घेऊन येणार आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर नियोजन अभ्यासाचं कसं करायचं ते आपण बघणार आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मैदानी चाचणीचं नियोजन कसं करायचं ते आपण तिथे बघणार. तर चला विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय असतं, पोलीस भरतीला नेमकं कोणते विषय असतात हे सर्वात पहिल्यांदा आपण समजून घेऊयात. मग लेकरं आता लक्षात घ्या, पोलीस भरतीचा जर पोरं आपण अभ्यास करत असाल, पाहा का, पोलीस भरतीचा जर लेकरं आपण अभ्यास करत असाल तर आपल्याला सर्वात पहिल्यांदा मैदानी चाचणी क्वालिफाय होणं गरजेचं आहे. म्हणजे मैदानी चाचणी आपण पास होणं गरजेचं आहे. मग मैदानी चाचणी पास होण्यासाठी सर किती मार्क लागतात? मग जसं तुम्ही म्हटले मैदानी चाचणी पोलीस भरतीची 50 मार्क साठी आहे, SRPF ची 100 मार्क साठी आहे. ओके, त्यावर आपण नवीन व्हिडिओ घेऊन बोलणार आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मग मला फक्त सर तुम्ही एवढं सांगा की मैदानी चाचणी जी 50 मार्कची आहे यामध्ये मला पास होण्यासाठी किती मार्क मिळाले पाहिजे? तर मित्र असं काही नसतं. आपल्याला मैदानी चाचणीमध्ये जे उमेदवार जातात त्या उमेदवारांपैकी म्हणजे त्या उमेदवारांपैकी काही उमेदवारांची नियुक्ती तिथे म्हणजे त्यांचं मेरिट लावून, मेरिट लिस्ट लावून त्यांची नियुक्ती लेखी पेपर साठी निवड केली जाते. कशासाठी? लेखी पेपर साठी त्यांची निवड केली जाते. मग आता आपलं टार्गेट काय असलं पाहिजे? आपल्याला 50 पैकी कमीत कमी 47 प्लस मार्क आले पाहिजे. 50 पैकी 50 आले तर अतिउत्तम, पण 50 पैकी कमीत कमी 47 मार्क आणि लयच कमी झाला तर 45, त्याखाली अजिबात लेकराव येता कामा नये. ओके, तर आता मैदानी चाचणी पास झाल्यानंतर आपल्याला 100 मार्कांचा लेखी पेपरला फेस करायचा आहे. म्हणजे 100 मार्काचा आपल्याला पेपर तिथे द्यायचा आहे. पोलीस भरतीचा 100 मार्काचा पेपर द्यायचा आहे लेकराव. हे 100 मार्काचा पेपर आणि 50 मार्काचा आपलं काय मैदानी चाचणी. मग हे 100 मार्काचा पेपर देण्यासाठी लेकराव मैदानी चाचणी झाल्यानंतर आपल्याकडे 45 दिवस शिल्लक असतात. 45 ते 60 दिवस धरून चालायचे. तुमचं मैदान झाल्यानंतर तुमच्याकडे कमीत कमी 45 दिवस तिथे शिल्लक असतात. ओके, यात प्लस मायनस पण होऊ शकतं. ओके, मग आता 45 दिवस आपल्या हातात असतात. 45 दिवसात आपली पूर्ण तयारी होणार आहे की लेखीची? अजिबात नाही. आपला मैदान 50 मार्काचा आउट ऑफ आहे. मी मैदान झाल्यानंतर लेखीची तयारी करणार आहे आणि मग माझं लेखी मैदान झाल्यानंतर आउट ऑफ होईल असा जर तो भ्रम असेल बाबा तर तो डोक्यातून काढून टाक. 45 दिवसात एका महिन्यात पूर्ण अभ्यासक्रम कंप्लीट होणार नाही. तुला आउट ऑफ मार्क जर घ्यायचे असेल तर तुला आजच अभ्यासाला लागावे लागेल. मग बघ, 100 मार्काचा पेपर सोडवण्यासाठी तुला 90 मिनिटांचा कालावधी दिलेला आहे. 100 मार्काचा पेपर सोडवण्यासाठी तुला 90 मिनिटाचा कालावधी तिथे दिलेला आहे. 90 मिनिटाचा कालावधी 100 मार्काचा पेपर तुला सोडवायचा आहे आणि या 100 मार्काच्या पेपर मध्ये पुराव तुम्हाला 25 प्रश्न असतात एका विषयाचे. बघा, म्हणजे 90 मिनिटांमध्ये तुला 100 प्रश्न सोडवायचे. प्रश्न सुद्धा किती आहे? 100 आहे. प्रश्न सुद्धा किती आहेत? 100 आहे. मार्क सुद्धा किती आहेत? 100 आहे. आणि वेळ किती? फक्त 1.5 तास म्हणजे 90 मिनिटं. 90 मिनिटात हे सर्व झालं पाहिजे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, 90 मिनिटात आपल्या या सर्व गोष्टी कंप्लीट झाल्या पाहिजे हे आपल्या डोक्यात घालून ठेवा. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, या 100 पैकी तुला कमीत कमी 90 प्लस मार्क आले पाहिजे. किती? 90 प्लस. तेव्हा आपली अगरबत्ती कुठेतरी लावली जाते. मग पुराव 100 मार्काची आपली लेखी परीक्षा आणि त्याआधी झालेली 50 मार्काची आपली मैदानी चाचणी, या 150 मार्कापैकी आपलं फायनल मेरिट तिथे लागतं आणि मग पोलीस भरतीसाठी आपलं सिलेक्शन होतं.
हे चार चौघा आपल्याला म्हणतात ना, अरे 4 वर्षापासून 3 वर्षापासून हा पोलीस भरतीची ही पोरगी पोलीस भरतीची तयारी करत होती, आताशी कुठेतरी त्यांना पोलीस भरती ते झाले, त्यांना पोलीस भरतीची वर्दी मिळाली. बाब्या त्याला सांगा लेकराव, अरे म्हणा रताळ्या, जेव्हा तू पाठे 4 वाजता झोपेत होता ना, तेव्हा आमचं हे लेकरू, आमची ही तावडी बिना चपलाची बिना बुटाची पोराव पाठे 4 वाजता रस्त्यानं पळत होती. पाठे 4 वाजता ही रस्त्यानं पळत होती, तेव्हा कुठेतरी तिला यश तिथे तिच्या पदरात पडलेला आहे, त्याच्या पदरात पडलेला आहे. तुला बोलणं लेकरा सोपं आहे म्हणावं. ओके, तर त्याला म्हणा पोलीस भरती होणं आयऱ्या गायऱ्याचं काम नाही. मेहनत प्रामाणिकपणेच तिथे लागते. तर लक्षात घ्या, पोलीस भरतीचे प्रश्नपत्रिका आता आपल्या लक्षात आलंय काय 150 मार्कापैकी आपलं फायनल मेरिट लागणार. आता मुंबईचा पेपर बघणार आहे तुम्ही, काय मुंबईचा पेपर बघा, अरे 150 पैकी ओपनचं 123चं मेरिट लागलं, 122चं ओबीसीचं 117चं. म्हणजे एवढे मार्क आपल्याला याच्या पुढे आपण असलं पाहिजे पोराव, याच्या पुढे आपण असलं पाहिजे. ग्रामीण भागात एखादी मुलगी पोलीस भरतीची तयारी करत असाल तर लगेच 4 चौघा तिच्याकडे टोमणं मारतात. त्याला म्हणा, टोमणे मारणाऱ्याला एकच सांगायचं, तुलाही बोलतोय ना, चल तिच्या सोबत 800 मीटर पळ, मग तुला कळेल काय असतं पोलीस भरती बाब्या. असं एका जागेवर बसून तर लय फापाट्या तू मारू शकतो. ओके, तर विद्यार्थी मित्र, जेव्हा आपल्याला 150 मार्क पडेल तेव्हा 150 पैकी आपल्याला कमीत कमी 125 प्लस मार्क गेले पाहिजे. काहींचे 132 मिनिट लागेल, या सरासरी ॲव्हरेज सांगतोय मी तुम्हाला. मग आता आपल्याला 100 मार्काचा जो पेपर आहे त्यामध्ये आपल्याला मराठी व्याकरण आहे. मराठी व्याकरणाचे 25 प्रश्न 25 गुणांसाठी असतात. सामान्य ज्ञान या विषयाचे 25 प्रश्न 25 गुणांसाठी, बुद्धिमत्ता या विषयाचे 25 प्रश्न 25 गुणांसाठी, गणित या विषयाचे देखील 25 प्रश्न 25 गुणांसाठी असतात. यातच भूमिती सुद्धा असतं. ओके, म्हणजे आपल्याला मराठी व्याकरणाचा अभ्यास करायचा, सामान्य ज्ञानचा करायचा, बुद्धिमत्तेचा करायचा, गणिताचा सुद्धा करायचा. इंग्रजी ग्रामरचा अजिबात आपल्याला अभ्यास करायचा नाही. इंग्रजी ग्रामरचा आपल्याला अभ्यास करायचा नाही. आणि हे 100 प्रश्न 100 गुणांसाठी. आता राहिली पद्धत निगेटिव्हची. तर खूप मुलं मला विचारतात, सर पोलीस भरतीला निगेटिव्ह मार्किंग असते म्हणजे असते का, म्हणजे प्रश्न माझा जर चुकला तर माझे पडलेले मार्क तिथे कमी होतात का. तर लेकराव एक गोष्ट लक्षात ठेवा, पोलीस भरतीला अजिबात निगेटिव्ह मार्किंग नाही. पोलीस भरतीला अजिबात निगेटिव्ह मार्किंग नाहीये. म्हणजे तुझा प्रश्न चुकला तरीही तुझे मार्क कमी होत नाही, लक्षात ठेव. ओके, निगेटिव्ह मार्किंग तिथे नाही. प्रश्न चुकला. ओके, 1 मार्काचा प्रश्न तुझा चुकला एवढंच होतं, बाकी काही होत नाही, त्या प्रश्नाचे तुला मार्क भेटत नाही. आता राहिली गोष्ट पेपर कसा असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, पेपर सोपा, अवघड, मध्यम आणि अवघड तिन्ही लेवलचे क्वेश्चन तिथे असतात. म्हणजे कसे क्वेश्चन असतात. सोपा क्वेश्चन काय झाला, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते, कळसुबाई. मीडियम क्वेश्चन काय झाला, महाराष्ट्रामध्ये पठारी भागात कोणती मृदा आढळते, रेगूर. थोडा हार्ड क्वेश्चन काय झाला, रेगूर मृदेला काळी मृदा म्हणतात कारण तिच्यामध्ये कोणत्या घटकाचा समावेश होतो, टेटनोफेरस मॅग्नेटाइट. म्हणजे अशा डीप मध्ये क्वेश्चन विचारले जातात. ओके, अशी क्वेश्चनची लेव्हल तिथे असते. ओके, ही गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे. 100 मार्काचा पेपर आहे, 100 प्रश्न आहेत आणि मग हे 100 प्रश्नांची तयारी करण्यासाठी लेकराव कमीत कमी पोलीस भरतीचा अभ्यास करण्यासाठी 4 ते 5 महिन्याचा कालावधी आपल्याकडे असायला पाहिजे. किती, 4 ते 5 महिने. पोराव, मी दिलेल्या नियोजनानुसार जर तुम्ही 4 ते 5 महिने पोलीस भरतीचा जर प्रॉपर अभ्यास केला, सातत्याने अभ्यास केला, तर तुम्हाला 100% तिथे यश मिळाल्याशिवाय लेकरावर राहणार नाही. 100% तुम्हाला यश भेटेल. पण काय करायचंय, सातत्य तुमचे तिथे असले पाहिजे. सातत्याने तुम्ही तिथे अभ्यास केलाच पाहिजे. सातत्य म्हणजे कंटिन्यू, एक दिवस सुद्धा खाडा न करता. ओके, मग आता सर्वात पहिल्यांदी या पोलीस भरतीचा अभ्यास करायचा आहे सर मला, मग मी कोणते पुस्तक वापरू. आता तुला एक गोष्ट मी सांगतो लेकराव, आपण जर पोलीस भरतीचा अभ्यास करायला गेलो आणि पोलीस भरतीचा अभ्यास करायला गेल्यानंतर लेकराव आपण जर पुस्तकांची यादी जर तयार केली आणि त्याचं कॅल्क्युलेशन जर केलं, तर संपूर्ण पुस्तकं घेण्यासाठी
पोलीस भरतीचे संपूर्ण पुस्तक घेण्यासाठी आपल्याला 2500 रुपये इतकी रक्कम लागते। किती रक्कम लागते? 2500 रुपये इतकी रक्कम लागते। आता 2500 रुपये म्हणजे 2500 रुपये आपल्याला पुस्तकांसाठी लागतात। मग सर काय करायचं, पुस्तकं घ्यायचेच नाही का? अरे बाबा पुस्तकं घ्यायचेच नाही का असं तुझं म्हणणं असेल, बरोबर आहे का नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, खास तुमच्यासाठी आपण इथे एक रेकॉर्डेड कोर्स तयार केलेला आहे। रेकॉर्डेड, आणि जेव्हा पोलीस भरतीची ऍड येईल, आता पोलीस भरतीची ऍड केव्हा येईल ही कमेंट मला अजिबात करायची नाही। यावरती आपण एक व्हिडिओ ऑलरेडी लाईव्ह घेतलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या। ओके, मग पोलीस भरतीचा अभ्यास करत असताना तुमच्यासाठी लेकराव एक कोर्स आपण रेकॉर्डेड स्वरूपात इथे सुरू केलेला आहे। त्याची फी फक्त 499 रुपये आहे। 499 मध्ये तुम्हाला भेटणार सामान्य ज्ञान विषयातील सर्व व्हिडिओ लेक्चर्स, तुम्हाला भेटणार गणित या विषयातील सर्व व्हिडिओ लेक्चर्स, बुद्धिमत्ता या विषयातील सर्व व्हिडिओ लेक्चर्स, आणि तुम्हाला भेटणार मराठी व्याकरणाचे सर्व व्हिडिओ लेक्चर्स। आणि तुम्ही जर सरळ सेवेचा सोबत अभ्यास करत असाल तर इंग्लिश ग्रामरचे सुद्धा व्हिडिओ लेक्चर भेटणार। आणि लेकराव तुम्हाला त्यामध्ये 27 सराव पेपर आतापर्यंत झालेले आहेत, अजून भविष्यात 51 सराव पेपर त्यात ऍड होऊ शकतात। एवढे सराव पेपर देखील तुम्हाला म्हणजे 175 तर आरामशीर सराव पेपर तुम्हाला तिथे भेटणार आहेत। आणि सर्व 1 वर्षाच्या कालावधीसाठी भेटणार आहे। 1 वर्षाच्या कालावधीसाठी फक्त 499 फी आहे, आणि एक व्हिडिओ तुम्ही कितीही वेळा तिथे बघू शकतात। हे सर्व फक्त 499। पीडीएफ स्वरूपात नोट्स सुद्धा तुम्हाला इथे भेटणार आहे, म्हणजे तुम्हाला मराठीची पीडीएफ भेटणार, पुस्तकाची अजिबात गरज नाही। मी तरी सांगतो लेकराव, 2500 रुपये पुस्तकांना घालण्यापेक्षा 499 रुपये या कोर्स मध्ये घाला। आता पुस्तक आणि हा कोर्स यात फरक काय आहे बघा। फरक सर्वात महत्वाचा, किंमत कमी आहे। दुसरा फरक हा आहे, जर आपण पुस्तक घेतलं, आता पुस्तकामध्ये गणित आहे, ए व बी यांच्या वयाचे प्रमाण 2:5 आहे। ए व बी यांच्या वयाचे प्रमाण 2:5 आहे, व बीचे वय 25 वर्ष आहे। बीचे वय 25 वर्ष आहे, तर ए चे वय किती? तर ए चे वय किती असा क्वेश्चन तुला इथे विचारलेला आहे। आता असा क्वेश्चन इथे विचारलेला आहे, पुस्तकामध्ये असाच क्वेश्चन आहे, आपल्या क्लासमध्ये असाच क्वेश्चन आहे, पेपरला देखील असाच क्वेश्चन आहे। मग आता क्लासचा फायदा काय? आता तो पुस्तकामध्ये क्वेश्चन वाचायला गेल्यानंतर तुला तो क्वेश्चन पुस्तकामध्ये समजून घ्यावा लागेल। तुला तो क्वेश्चन पुस्तकातला समजून सांगणार दुसरं कोणी नसतं, ते तुलाच समजून घ्यावं लागेल। पण तू जर 499 रुपयाची आपली बॅच जर परचेस केली तर त्यामध्ये मी तुला सांगणार, बाबा इकडे लक्ष दे, इथं लिहायचं ए, इथं लिहायचं बी। आपल्याला सर्वात पहिल्यांदा काय दिलं मित्रा? प्रमाण दिलेलं आहे। या बाजूला प्रमाण लिहायचं, बाण दाखवायचा। ए चे प्रमाण पहिल्याचे पहिले प्रमाण असत्या, दुसऱ्याचे दुसरे प्रमाण असत्या। ए चे प्रमाण 2 आहे, बी चे प्रमाण 5 आहे। मग आपण काय केलं? ए च्या खाली 2 घेतले, बी च्या खाली 5 घेतले। मग आपल्याला काय काढायचंय? वय दिलेलं आहे आणि एकाचं वय काढायचं आहे। इथे वय घेतलं, बाण दाखवला। बी चे वय 25 वर्ष आहे, मग बीच्या वयाखाली बीचे वय 25 वर्ष घेतले। ए चे वय आपल्याला पाहिजे आहे, म्हणून ए च्या वयाला आपण x मानलं। काय मानलं? x। फक्त इथे तिरका गुणाकार करायचा, 2चा गुणाकार 25 सोबत, 5चा गुणाकार x सोबत। ज्याचा गुणाकार 1 सोबत येणार ते छेदाला घ्यायचे, आणि ज्या संख्यांचा तिरका गुणाकार होणार त्या 2 संख्या अंशाला घ्यायच्या। 2 आणि 25 यांचा तिरका गुणाकार होतोय, त्या 2 संख्या आपण काय घेतल्या? अंशाला घेतल्या। छेदाला 5चा गुणाकार x सोबत होतो, म्हणून 5 आपण काय घेतले? छेदाला घेतले। 5 गुणाकारामध्ये काय घेतला? x घेतला। x ची व्हॅल्यू 1 असते, म्हणून आपण 2 गुणाकारात 25, छेदाला 5 1 5। ओके, 5 ने 25 ला भाग दिला, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 24, 5 5 25। 2 गुणाकारामध्ये 5 बरोबर आपल्याला उत्तर भेटलं 10 वर्ष। काय उत्तर भेटलं? 10 वर्ष। तर ए चे वय आपल्याला किती भेटल? 10 वर्ष। म्हणजे या पद्धतीने मी तुम्हाला सोडून देणार, आणि या पद्धतीने सोडवणं एक
तुम्हाला ते समजतं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, आता समजा हा गणिताचा नमुना आहे. काय नमुना आहे? दोन व्यक्तींच्या वयाचे प्रमाण दिले, दोन व्यक्तींच्या वयाचे प्रमाण दिले व एका व्यक्तीचे वय दिले, तर दुसऱ्या व्यक्तीचे वय काढा. या टाइप वरती, या नमुन्यावरती आपण लेकर आहोत. जवळपास 5 ते 7 क्वेश्चन प्रत्येक नमुन्याचे आपण सोडून घेतो. प्रत्येक नमुन्याचे म्हणजे या टाइपचे 5 क्वेश्चन. पुढील टाइपचे दोन व्यक्तींच्या वयाचे प्रमाण 2:5 आहे व त्यांच्या वयाची बेरीज 40 वर्ष आहे किंवा 35 वर्ष आहे, तर याचे वय काढा. यो टाइप तयार झाला. त्याचे 5 ते 7 क्वेश्चन असे वयवारी मध्ये लेकराव 17 टाइप तयार होतात. आणि त्या 17 टाइपचे लेकराव आपण क्वेश्चन तिथे घेतलेले आहे. म्हणजे एवढा खतरनाक कार्यक्रम तुम्हाला इथे करून दिलेला आहे. एकदम सोपा कोर्स, म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगितलं आहे आणि एकदम उत्तम दर्जाचा कोर्स आहे. ज्याला डेमो लेक्चर बघायचे आहेत त्यानं मला 9370706679 या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करा आणि मला सांगा सर डेमो लेक्चर बघायचे आहेत. आपल्या युट्यूबला सुद्धा डेमो लेक्चर बघू शकतात किंवा आपली डायरेक्ट द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करू शकतात. द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करू शकतात. तिथे देखील तुम्ही डेमो लेक्चर बघू शकतात. अकॅडमीची ऍप डाउनलोड करा आणि तिथे फ्री मध्ये भरपूर लेक्चर दिले ते एकदा बघा. आधी डेमो लेक्चर बघा लेकराव आणि मग आपला कोर्स परचेस करा. जर तुला आवडला तर कोर्स परचेस कर, पण डेमो लेक्चर तू निश्चित बघ. डेमो लेक्चर तू बघ म्हणजे 100% बघ मास्टरसाठी आणि मग तू कोर्स परचेस कर. मला खात्री तू एकदा डेमो लेक्चर बघितले तर 100% कोर्स परचेस करणार. सर्वात कमी फी हाच कोर्स जर तुम्ही घ्यायला बाहेर गेले तर लेकरं आपल्याला 4 ते 5 हजार रुपये तिथे लागतात आणि आपण फक्त 499 रुपयाला तो कोर्स इथे दिलेला आहे. ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो, मग सर्वात महत्वाची गोष्ट आता मला तरीही मास्तर मला 400-500 रुपये नाही घालायचे, मला 2500 रुपये घालायचे, मला पुस्तकं द्या. मग तुला सर्वात पहिल्यांदी बेसिक पुस्तकं वाचावं लागतील 5वी ते 12वी पर्यंत. हेही आपण आपल्या कोर्स मध्ये कंप्लीट केलेले आहेत. समजा आता कोर्स मध्ये कसे कंप्लीट केले, जगाचा भूगोल मी तुम्हाला शिकवत होतो. खगोलशास्त्र हा जगाच्या भूगोल मधील आपला चॅप्टर आहे 3रा. मग त्या खगोलशास्त्रामध्ये 7वीचं भूगोलचं पुस्तक पाहिलं, त्यामध्ये जगाचा भूगोलची तरतूद आहे. मग त्या 7वीच्या पुस्तकातलं 12वीच्या पुस्तकातलं जगाचं भूगोलचं मटेरियल उचललं आणि त्या खगोलशास्त्र या चॅप्टर मध्ये टाकलं आणि ती कन्सेप्ट पूर्ण क्लिअर करून दिली. आता सर काही सांगाले तुम्ही बेसिक पुस्तकं वाचायची काय गरज आहे? तर लेकरं एक गोष्ट लक्षात ठेवा, मुंबई पोलीस 2023 मध्ये झालेला पेपर बघा, 10 क्वेश्चन लेकराव 10वीच्या पुस्तकातले आहेत. ते 10 क्वेश्चन. त्यामुळे बेसिक पुस्तकं करणं गरजेचं आहे. आणि एवढे बेसिक पुस्तक म्हणजे 5वी ते 12वी पर्यंत इतिहास, 5वी ते 12वी पर्यंत भूगोल, 5वी ते 10वी पर्यंत विज्ञान, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, एवढे सर्व पुस्तकं करून आपलं डोकं दुखून घेण्यापेक्षा 27 पुस्तकं करायचे. डोकं दुखून घेण्यापेक्षा 499चा कोर्स घ्या, तिथे सगळं तुमचं कंप्लीट होते. त्यानंतर तुला तात्याचा ठोकळा वापरायचा आहे. जर तुला तात्याचा ठोकळा वापरायचा नसेल तर आपल्या द एके अकॅडमीच्या नोट्स वापर. कोर्स मध्ये त्या फ्री मध्ये भेटतात. कोर्स मध्येचा मराठी व्याकरण बाळासाहेब शिंदे किंवा मोरा वाळंबे यांचं पुस्तक वापर. विद्यार्थी मित्रांनो, आपण मराठी व्याकरणाची एक PDF मोफत स्वरूपात विद्यार्थ्यांना देत असतो. त्यामध्ये म्हणी, वाक्प्रचार, त्यांचा अर्थ, त्यानंतर समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, लिंग, या सर्व गोष्टी त्या PDF मध्ये दिलेल्या आहेत. पाठांतराची अशी 150 पेजची आपण एक PDF तयार केलेली आहे. त्या बाहेरचे 5 ते 6 क्वेश्चन लेकराव त्या PDF मध्ये येत असतात. ओके, आपले जे समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्प्रचार, म्हणी याच्यावरती जेवढे क्वेश्चन असेल ते सगळे त्याच PDF मधले आतापर्यंत आलेले आहेत. अशी PDF आपण तयार केलेली आहे. माझा व्हॉट्सअप नंबर घ्या 9370706679 यावरती मला व्हॉट्सअपला मेसेज करा आणि सांगा सर मला मराठीची PDF पाहिजे. 100% तुला ती PDF दिली जाईल. त्यानंतर गणिताला तू सतीश वशेंचं वापरू शकतो, पंढरनाथ राणेंचं वापरू शकतो. बुद्धिमत्तेला सतीश वशे वापरू शकतो, पंढरनाथ राणे वापरू शकतो. सराव पेपर महापरीक्षा पोर्टल, रुपेश रुपनकर, जुन्या प्रश्नपत्रिका, काही तू सराव पेपर घेऊ शकतो. या पद्धतीने तुला पोलीस भरती पुस्तकांची यादी तिथे दिलेली आहे. ही गोष्ट क्लिअर करा.
त्यानंतरला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सर आता अभ्यासाचे स्वरूप काय आहेत, मी कशा पद्धतीने पोलीस भरतीचा अभ्यास केला पाहिजे. आता लक्षात घ्या लेकराव, मी नेहमी सांगत असतोय पुराव, मला एक गोष्ट सांगा, आता समजा एखाद्याचं लग्न आपल्याला जमवायचं आहे, त्यांचं लग्न करायचं आहे, तर आपण सर्वात पहिल्यांदा काय करतो, एकामेकाची पत्रिका घेतो, ब्राह्मणाकडे घेऊन जातो, त्यांचे गुण बघतो, गुण जुळल्यानंतर त्यांना एकामेकाला दाखवलं जातं, त्यांची पसंती बघतो, पसंती झाल्यानंतर आपण त्यांचा साखरपुडा करतो, साखरपुडा झाल्यानंतर हळद लावतो, हळद झाल्यानंतर बाब्याचं लग्न लावतो आणि लग्न झाल्यानंतर वरात करतो. बरं की नाही? असं कधी तुम्ही बघितलं का लेकराव, वरात हळदीच्या आधीच वरात गाजवली किंवा लग्नाच्या आधीच वरात गाजवली, असं तू कधी बघितलं का? असं अजिबात होत नाही. मग त्याच पद्धतीने आपल्याला अभ्यास सुद्धा करायचा आहे, अभ्यासाची सुद्धा एक पद्धत आहे, त्या पद्धतीनुसार जर आपण अभ्यास केला तरच लेकराव आपल्याला यश तिथे मिळतं. जर आपण अभ्यासाची पद्धत वापरली नाही तर आपल्याला अजिबात लेकराव यश तिथे प्राप्त होत नाही. मग अभ्यासाची पद्धत काय आहे ते लक्षात घ्या. मग मला अभ्यास करायचा आहे, मी कशा पद्धतीने सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा तुला कशाचा अभ्यास करायचा आहे ते निश्चित कर. मला पोलीस भरती व्हायचंय की मला PSI व्हायचंय की मला तलाठी भरती व्हायचंय, की मला वनरक्षक व्हायचंय की मला राज्य उत्पादन शुल्क व्हायचंय, ETC. सरळ सेवेत हे तू आधी निश्चित कर. ओके. मग आता तुला जर पोलीस व्हायचं असेल, तू वनरक्षकचा अभ्यास करू शकतो, तू राज्य उत्पादन शुल्कचा अभ्यास करू शकतो. तू कशाला PSI तलाठीचा फॉर्म भरून राहिला? बरं की नाही? यांच्या क्वेश्चनची लेवल काय, यांच्या क्वेश्चनची लेवल काय हे तरी तुला कळतंय का? मग होतं काय, तू PSIचा फॉर्म भरता, पोलीस भरतीचा अभ्यास करायला रताळ्या तू आणि PSIचा फॉर्म भरून राहिला आणि वरून म्हणून राहिला मास्तर लय कमी मार्क पडले. अरे बाबा, असा 7x7च्या खोलीत कोणला पाहिजे आणि मिरच्याची धुनी तुला दिली पाहिजे रे, वाळेल मिरच्याची. तू अभ्यास कायचा करतोय ते आधी निश्चित कर. बऱ्याच मुलांचं हेच होतं, जी भरती तिचा फॉर्म भरत्या, जी भरती तिचा फॉर्म भरत्या. आता पोलीस भरती येणार, पोलीस भरतीचा फॉर्म भरणार, पोलीस भरतीचा फॉर्म भरणार, फॉर्म भरल्यानंतर 8 दिवसानं तलाठी भरतीचा फॉर्म येणार, तलाठी भरतीचा फॉर्म भरणार, नंतर MPSCचा फॉर्म येणार, MPSCचा फॉर्म भरणार. मग आता पोलीस भरतीचा अभ्यास करू का, तलाठीचा करू का, MPSCचा करू? आता मी हे नाही, मी काय केलं, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यह पंख होने से कुछ नहीं होता मेरे दोस्त, यह तो हौसलों से उड्डाण होती है. लगेच बब्या हवेत. आता पोलीस भरती नाही, ओनली PSI. आता मला PSI व्हायचं. काय म्हणशील? PSI व्हायचं. फॉर्म पोलीस भरतीचा भरला, आतापर्यंत पोलीस भरतीचा अभ्यास केला, आता PSIचे भूत हेड डोक्यात घुसलं. गेला PSIचा फॉर्म सुटला, 2 महिन्यात पेपर होता, 2 महिन्यात PSIचा काहीच अभ्यास होत नाही, गेला झाला जाळ. पोलीस भरती हातातून गेली, PSI हातातून गेला, बसला बाब्या परत. मग तो असाच मारणार, तो हा लग्न सुद्धा नाही. आला का? त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला कोणत्या परीक्षेचा अभ्यास करायचा हे महत्वाचं आहे, हे आधी निश्चित करा. तुम्हाला म्हटलं ना, पोलीस भरती, तलाठी भरती, पोलीस भरती, वनरक्षक, त्यानंतरला राज्य उत्पादन शुल्क, इतर छोट्या छोट्या सरळ सेवेच्या एकत्र तुम्ही करू शकतात. पण ज्या पदवी लेवलच्या त्याला कायला तुम्ही उडी मारू राहिले रे? त्याचा अभ्यासक्रम पहा रे एकदा. ओके. मग आता मला आपण निश्चित करू, मला पोलीस भरती व्हायचंय. मग मी पोलीस भरती व्हायचंय, मग सर्वात पहिली गोष्ट तू ही काय, तुला पोलीस भरतीचा अभ्यासक्रम माहित आहे का? काय आहे पोलीस भरतीचा अभ्यासक्रम? पोलीस भरतीचा अभ्यासक्रम तुला माहित आहे का? काय आहे? मास्तर काही म्हणाले का? पोलीस भरतीचा अभ्यासक्रम मला माहिती आहे ना. काय? मराठी 25 मार्काला, GK 25 मार्काला, गणित 25 मार्काला, बुद्धिमत्ता 25 मार्काला, झाला पोलीस भरतीचा अभ्यासक्रम. बाब्या, तुला असा लिंबाच्या झाडाला असा उलटा टांगितो आणि मग खालून बाब्या रताळ्यात ह्या मायबापाच्या हातात चाबूक देतून तुला मारायला येतो. पोलीस भरतीचा अभ्यासक्रम म्हणजे पोट्या हो, पोलीस भरतीचा ते स्वरूप आहे. पोलीस भरतीचा अभ्यासक्रम म्हणजे गणित हा तुला विषय आहे. मग गणित या विषयातील कोणते घटक तुला करायचे आहेत त्याला अभ्यासक्रम म्हणत्याला का? भूगोल हा विषय आहे, त्यामध्ये कोणते घटक तुला करायचे त्याला अभ्यासक्रम म्हणत्या. हा अभ्यासक्रम आहे. ओके. यावरती आपण पुढे बघणार आहोत. ऑल डिटेल मध्ये तुम्हाला याचे PPT मी तयार करून दिलेले आहेत. मग आता आपल्याला पोलीस भरतीचा अभ्यास सर्वात पहिल्यांदा काय करायचं मग बघा. आता आपल्याला पोलीस भरतीचा अभ्यासक्रम तोंडपाठ करायचा.
पोलीस भरती अभ्यासक्रम तोंडपाठ करायचा. पोलीस भरती अभ्यासक्रम तोंडपाठ करायचा. मास्तर काही काय सांगत्या, अभ्यासक्रम तोंडपाठ कर, तोंडपाठच कर. हा बाब्या, का तोंडपाठ करायचा? आता तुला समजा इकॉनॉमी हा विषय आहे, त्यामध्ये HDI आहे, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. आता पेपर मध्ये न्यूज आली, भारताच्या HDI मध्ये, HDI जगात HDI मध्ये भारताचा एवढ्या क्रमांकाला, भारताचा HDI एवढा आहे. मग तू तेच वाचशील कधी, तू हा अभ्यासक्रम तोंडपाठ असलं तर. नाही तर तू हे नाही वाचायचा, ती गेली, त्याला धरून आणलं, पोलिसांनी हे केलं ते केलं, ओके, त्याचा ऍक्सिडेंट झाला, तो गाचकला, या गोष्टी करणार नाही. पेपर तुला दररोज वाचायचा आहे लोकसत्ता. मग कुठे भेटणार? तर आपली खाली टेलिग्रामची चॅनलची लिंक दिलेली आहे, त्या टेलिग्रामला तुम्ही जॉईन करा. तिथे तुम्हाला पोलीस भरतीचा अभ्यासक्रम ही PPT पण भेटणार आणि तिथे तुम्हाला लोकसत्ता सुद्धा भेटेल पेपर. ओके, तुमच्याकडे मोबाईल आहे, तिथे लोकसत्ता तुम्हाला भेटेल. चला, तर पोलीस भरतीचा अभ्यासक्रम तुमचा तोंडपाठ असला पाहिजे, पहिली गोष्ट. आता अभ्यासक्रम तोंडपाठ झालाय आपला. पहिल्यांदा आपल्याला सर्वात पहिल्यांदा काय करायचंय, पोस्ट निश्चित करायची. दुसरा, त्या पोस्ट साठी लागणारा अभ्यासक्रम तुमचा तोंडपाठ करायचा आहे. तिसरी गोष्ट, तुम्हाला आता त्या पोलीस भरतीच्या जुन्या प्रश्नपत्रिका बघायच्या आहे. पोलीस भरती जुनी प्रश्नपत्रिका, पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका तुला बघायच्या आहेत, फक्त बघायच्या आहे. म्हणजे काय, पुस्तक घेतलं प्रश्नपत्रिकाचं, असं उचकलं, मास्तर प्रश्नपत्रिका बघितल्या, चला जाऊ का पुढे, असं नाही. तुला पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका बघायच्या म्हणजे काय करायचं, तर 2013 पासून ते 2023 पर्यंत झालेल्या सर्व पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका गोळा करायच्या. म्हणजे कुठे भेटणार, भरपूर पुस्तक आहे मार्केटमध्ये, जाय या प्रश्नपत्रिका गोळा करायच्या आणि त्या फक्त वाचायच्या. त्या फक्त काय करायच्या, वाचायच्या. वाचायच्या म्हणतो, सोडवायच्या नाही, फक्त वाचायच्या. पोलीस भरतीच्या 2013 पासून ते 2023 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका वाचायच्या. याला तू ह्या लाईफचे 15 दिवस द्यायचे. ह्या लाईफचे किती दिवस खर्च करायची, 15 दिवस खर्च करायच्या. बाबा तू ही सुरुवात या अभ्यासाची. आता एका दिवसात तू अभ्यासक्रम पाठ केला, पुढच्या 15 दिवसामध्ये लगेच उद्यापासून नाही, आजच पासून, आत्ताच पासून अभ्यासक्रम लगेच तू तोंडपाठ कर. इथे तुला भेटलाय, लगेच अभ्यासक्रम तोंडपाठ कर. आज 4-5 तासामध्ये लगेच मार्केटमध्ये जाय, पुस्तक घे प्रश्नपत्रिकाचं आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात कर लगेच. पुढल्या 15 दिवसाच्या आत, मी 15 दिवसाचं तुला टार्गेट दिलं ना, तू हिम्मत दाखव, तू ताकद दाखव आणि मास्टरला चॅलेंज कर. मास्तर हे 15 दिवसाचं तुमचं टार्गेट मी जर 10 दिवसात जर नाही सोडून दाखवलं तर मी माझा नाव नाही सांगणार म्हणा. किती, 10 दिवसात वाचून दाखवलं तर. असं टार्गेट तू मास्टरला केलं पाहिजे, असा जोश तो ह्यामध्ये आला पाहिजे. तेव्हा लेकराव तुम्हाला ही वर्दी भेटणार. वर्दी अशीच भेटत नाही लेकराव, याच्यासाठी पायाची चाळण आणि बुद्धीची गाळण केलीच पाहिजे. तेव्हा आपल्याला काय भेटते, वर्दी भेटते. चला मग आता 15 दिवसामध्ये तुम्हाला हे काय करायचंय, वाचायचं आहे. 15 दिवसामध्ये तुला हे पूर्ण वाचायचं आहे. वाचायचे फक्त. वाचल्यानंतर तुला सोडवायची गरज नाही आहे, हे सोडू नको बाबा. कारण काय, तुला हे जर तू सोडवायला गेला तर तुला सहज क्वेश्चन विचारला, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते, तू लगेच सांगशील कळसुबाई. मी तुला क्वेश्चन विचारला, महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता, मग मी तुला उत्तर सांगणार साल्हेर. तू म्हणतील मास्तर येडवलं. मास्तर काय झालं, येडवलं असं तू म्हणशील. काय म्हणशील, मास्तर म्हणतं सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे. मी लहानपणापासून वाचत आलो, सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे. आणि मास्तर म्हणतं सर्वात उंच किल्ला कोणता आहे, साल्हेर आहे. या मास्तरच्या डोक्यात झालं पाणी, असं तू म्हणशील. आणि बाबा हे खरं आहे काय, मास्तरच्या डोक्यात पाणी झालं हे नाही, तर सर्वात उंच किल्ला आहे तो साल्हेर. कळसुबाई हे फक्त शिखर आहे आणि साल्हेर हे शिखर पण आहे आणि किल्ला पण आहे. या गोष्टी तो ह्या डोक्यात घालून ठेवल्या पाहिजे. आणि या गोष्टी केव्हा घालायच्या,
प्रश्नपत्रिका वाचल्यानंतर आपल्याला अभ्यास करायचा तेव्हा घालायच्या. प्रश्नपत्रिका कशासाठी वाचायच्या हेही तुला सांगतो. प्रश्नपत्रिका वाचल्यानंतर तुला कळल काय पोलीस भरतीला कशा पद्धतीचे कोणत्या लेवलचे क्वेश्चन येत्या. म्हणून प्रश्नपत्रिका तुला वाचणं गरजेचं आहे, त्याचं विश्लेषण करायचं फक्त. त्यानंतरला तुला पाठ्यपुस्तक वाचायचे, सांगितले कोणते पाठ्यपुस्तक तुला वाचायचे. पोलीस जर तुला पाठ्यपुस्तक वाचायचे नसेल तर तू काय कर, तू डायरेक्ट आपला कोर्स जॉईन कर. मग त्यानंतर पोलीस भरतीचं आवश्यक पुस्तकं तुला करायची आहेत. म्हणजे आपला रेकॉर्डेड कोर्स कर. हे दोन्ही तुला करायची गरज नाही, डायरेक्ट रेकॉर्डेड कोर्स कर. मग यासाठी तुला किती दिवस द्यायचे, पुढील 4.5 महिने द्यायचे आहेत. किती, 4.5 महिन्यांचा कालावधी तुला इथे द्यायचा आहे. स्वतःच्या नोट्स तुला तयार करायचे आहे. आता तू जर कोर्स घेतला तर तुला नोट्स तयार करायची सुद्धा गरज नाही, तुला डायरेक्ट पीडीएफ भेटणार आहे. दैनंदिन तुला एक सराव पेपर सोडवायचा आहे आणि दर रविवारी तुला एखाद्याची ऑनलाईन पेपर द्यायचा आहे. हे सर्व तुला या पद्धतीने तुला अभ्यास करायचा आहे. सर्वात पहिल्यांदा अभ्यासक्रम तोंडपाठ कर, नंतर प्रश्नपत्रिका वाच, नंतर पाठ्यपुस्तकं, नंतर पोलीस भरतीची आवश्यक पुस्तकं. हे दोन्ही करायचं नसेल, त्यानंतर नोट्सही तुला तयार करायचं नसेल तर तू डायरेक्ट आपला कोर्स जॉईन करून टाक. ओके, 1 वर्षाचा कालावधी. बाबी आज तू पोलीस होय, उद्या भावाला करणार. ओके, त्यानंतरला दैनंदिन एक सराव पेपर तुला तिथे सोडवायचा आहे. दर रविवारी ऑनलाईन पेपर तुला तिथे द्यायचा आहे. चला, हे तुझं अभ्यासाचं स्वरूप आहे. आता त्यानंतरला सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आता द एके अकॅडमी कडून तुला 499 रुपयामध्ये काय काय तयारी करून भेटणार. 499 रुपयाच्या कोर्स मध्ये तू पोलीस भरती, तलाठी भरती, वन विभाग, राज्य उत्पादन शुल्क, इतर सरळ सेवांचा जर अभ्यास करत असेल तर गणित, बुद्धिमत्ता, मराठी ग्रामर, जीके जीएस सर्व आहे यात. मग यात तुला काय काय भेटणार, पोलीस भरतीचा अभ्यास करतोय, सामान्य ज्ञान भेटणार, मराठी व्याकरणाचे व्हिडिओ भेटणार, सामान्य ज्ञानचे व्हिडिओ भेटणार, तुला गणित या विषयाचे व्हिडिओ भेटणार, तुला बुद्धिमत्ता या विषयाचे व्हिडिओ भेटणार आणि तुला पोलीस भरती तसेच विषय निहाय सराव पेपर तिथे भेटणार. हे सर्व फक्त 499 रुपयामध्ये तुला उपलब्ध करून दिलेला आहे. डायरेक्ट ऍप डाउनलोड कर, कोर्स परचेस कर, आधी डेमो बघ आणि काही अडचण असेल तर हा मोबाईल नंबर परत देतो तुला 93 70 70 66 79 यावरती तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करू शकतो किंवा डायरेक्ट कॉलही करू शकतो. त्यानंतरला आता सर्वात पहिली गोष्ट म्हणजे सामान्य ज्ञान हा विषय जर आपण बघितला तर सरासरी लेखराव सामान्य ज्ञान या विषयावरती आपल्याला 25 क्वेश्चन तिथे विचारले जातात. आता 25 क्वेश्चन हे फक्त सांगायचं आहे, हे त्यांनी दिलेला टायटरी आहेत, पण यात प्लस होऊ शकतं, मायनस होऊ शकतं. मुंबई पोलिसाचा जर पेपर आपण बघितला तर 60 ते 65 क्वेश्चन हे सामान्य ज्ञान या विषयावरती तिथे होत्या, इथं अंदाजित दिलेला आहे. आता यामध्ये पाहिबा का, चालू घडामोडीवरती तुला 5 प्रश्न विचारले जातात, भूगोल या विषयावरती 5 क्वेश्चन विचारले जातात, इतिहासामध्ये प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास, समाज सुधारक यावरती 5 क्वेश्चन विचारले जातात, राज्यघटना व पंचायत राज यावरती 2-3 क्वेश्चन 5 पर्यंत विचारले जातात, अर्थशास्त्र, विज्ञान, कॉम्प्युटर यावरती देखील आपल्याला 5 क्वेश्चन तिथे विचारले जातात. या पद्धतीने आपल्याला सामान्य ज्ञान या विषयाचा अंदाजित आपण काढलेलं हे प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून काढलेलं हे एक काय आहे, शेड्यूल आहेत. याच्यात प्लस मायनस 1-2 मार्क इथे तिथे होऊ शकतात. चला, त्यानंतरला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मराठी व्याकरणामध्ये कोणत्या कोणत्या विषयांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मराठी व्याकरणामध्ये कोणते घटक आपल्याला अभ्यासायचे आहेत. मराठी व्याकरण हा 25 मार्काचा आपला विषय आहे. या 25 मार्काच्या विषयाचा अभ्यास करत असताना लेकराव आपल्याला 33 घटकांचा अभ्यास करायचा आहे. 25 मार्काचं आपलं मराठी व्याकरण आहे, त्यामध्ये महत्वाचे हे घटक आपल्याला इथे अभ्यासायचे आहे. मग त्यामध्ये पहिला जो घटक आहे मराठी व्याकरणाचा इतिहास, त्यानंतर विरामचिन्हे, वर्णविचार, संधी, कर्ता आणि कर्म आणि क्रियापद, शब्दांच्या जाती, त्यामध्ये नाम, आता हे शब्दांच्या जातीतच मोडता, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. अविकारी जाती काय, क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय हे डबल झाल्या. चला, त्यानंतरला उभयनवी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय, प्रयोग, वाक्यांचे प्रकार, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, केवळ वाक्य. भारत माझा देश आहे, केवळ वाक्य आहेत. भारत
जेव्हा मी भारतात जाईल तेव्हा मी भारताचा नागरिक होईल, झालं मिश्र वाक्य. एवढं सोपं असतं रे. जेव्हा तेव्हा जर तर. जर पास झालं तर पेढे वाटील, जर तर मिश्र वाक्य आहेत. संकेत दाखवलंय, पास झालं तर पेढे वाटील. समास तुला करायचे आहेत, अलंकार तुला करायचे आहेत. एखाद्या महिलेच्या अंगावरती डागडागिने जसे शोभन दिसतात तसा वाक्यामध्ये एखादा शब्द शोभन दिसतो, त्याला अलंकार असे म्हटलं जातं. तुझ्या टपोऱ्या डोळ्यामध्ये साजतय माझं गाव, आणि सांगणार आणि तुझ्या हृदयात कोरलं कसं माझं नाव. वा वा सर, वा वा, काय खुश झाला ना तू. त्यानंतर वृत्ते, शब्दसिद्धी, वाक्य पृथक्करण, सिद्धी व साधित शब्द, शब्दांच्या शक्ती, शुद्ध लेखन, अशुद्ध शुद्ध शब्द, सामूहिक दर्शक शब्द, ध्वनी दर्शक शब्द. ध्वनी दर्शक म्हणजे काय? वाघाचा आवाज कसा, कोल्ह्याचा आवाज कसा, कुत्र्याचा आवाज कसा, मांजराचा आवाज कसा, ध्वनी दर्शक आहेत. शब्द व शब्द समूह, म्हणी व अर्थ, वाक्प्रचार, त्यांचा अर्थ, विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्द. आता अलंकार डबल झाला. 32 घटक आहेत एवढे साहित्य विषयक. किती? 32. साहित्य विषयक म्हणजे काय? एखाद्या पुस्तकाचा लेखक कोण, असे क्वेश्चन तिथे विचारले जातात. आता हे सर्व तुला करायचे आहेत. किती? फक्त 32 घटक आहे. हे 32 घटकांचा तुला अभ्यास कसा करायचा ते लक्षात ठेव. हे 32 घटकांचा अभ्यास कसा करायचा ते तुला पुढे सांगणार आहे. कधी? सर्वात शेवटी पोलीस भरतीच्या अभ्यासक्रमाचे नियोजन आपण जेव्हा बघणार आहे तेव्हा तुम्हाला तिथे ते सांगणार आहे. ओके, तर हे 32 घटक तुला अभ्यासायचे आहेत मराठी व्याकरणामध्ये. त्यानंतरला तुला गणिताचा अभ्यासक्रम काय आहे, तर गणितामध्ये तुला सर्वात पहिल्यांदा संख्या हा चॅप्टर अभ्यासायचा आहे. मग त्यामध्ये नैसर्गिक संख्या येतात, त्यामध्ये विषम संख्या येतात, त्यामध्ये तुला समसंख्या येतात, त्यामध्ये तुला मूळ संख्या येतात, त्यामध्ये तुला त्रिकोणी संख्या येतात. त्यानंतरला तुला चॅप्टर अभ्यासायचा आहे बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार. त्यानंतर तुला अभ्यासायच्या त्या कसोट्या नावाचं चॅप्टर, मोस्ट आयएमपी पॉइंट. बॉडमास नावाचं चॅप्टर तुला अभ्यासायचं आहे. स्थानिक व दर्शनी किंमत हा गणिताचा तुला घटक आहे. लसावी मसावी हा देखील घटक आहेत. अपूर्णांकांची बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार हा घटक आहे. रेल्वे व रेल्वेवरील प्रश्न हा घटक आहे. काळ, काम आणि कार्य हा देखील घटक आहे. काळ, काम आणि कार्य. नळ व टाकी ह्योही तुझा एक घटक आहे. बोट, प्रवाह, वयवारी, शेकडेवारी, नफा तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज. ओके, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज याचे एकत्रित देखील तुला घटक आहे. घातांक, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ. ओके, हा तुझा अभ्यासक्रम आहे. करणी, सरासरी, मिश्रण, गुणोत्तर आणि प्रमाण, भागीदारी, मांडणी व निवड, क्षेत्रफळ, घनफळ, दशमान पद्धत व त्यावरील गणित. हे तुझे गणित या विषयाचा अभ्यासक्रम म्हणजे गणित या विषयातील तुला हे येणारे धडे आहेत, हे तुझे तोंडपाठ असले पाहिजे. याच्या व्यतिरिक्त गणित या विषयातील कोणत्याही चॅप्टरवर क्वेश्चन पडत नाही. हे एवढे तुला चॅप्टर करायचे आहेत. मग एवढे चॅप्टर करत असताना कशा पद्धतीने याचा अभ्यास करायचा हेही तुला मी पुढे सांगणार आहे. सर्वात पहिल्यांदा तुला यानुसार अभ्यास करायचा आहे. पहिलं तुला संख्या चॅप्टर अभ्यासायचंय, मग तुला बेरीज वजाबाकी अभ्यासायची, मग कसोट्या अभ्यासायच्या, मग बोडमास अभ्यासायचा, मग स्थानिक दर्शनी किंमत, मग लसावी मसावी, मग अपूर्णांक, मग रेल्वे, मग कार्य. या पद्धतीने तू अभ्यास करणार ही मला खात्री आहे. पण हे वर्गमूळ आणि घनमूळ वरती घ्यायचा इथे संख्या नंतर. यात तुला पाढे सुद्धा पाठ करायचे आहेत. ओके, चला, ह्यो गणिताचा तुझा अभ्यासक्रम आहे. त्यानंतरला तुला भूमिती नावाचा विषय आहे. भूमिती या विषयावरती मुंबई पोलिसला आपल्या जवळपास 6 ते 7 क्वेश्चन तिथे बघायला भेटलेले आहेत. आता होतं काय, भूमिती हा विषय खूप मुलं म्हणतात खूप अवघड आहे. लेकराव, अजिबात अवघड नाही. जी लेवल तुम्हाला 9वी 10वीला होती ना त्यापेक्षा सोपे क्वेश्चन आपल्याला इथे पोलीस भरतीला येतात. म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच आहे की पोलीस भरतीची भूमिती म्हणजे 9वी 10वीच्या भूमितीचं बेसिक होय. 9वी 10वीच्या भूमितीमध्ये जे बेसिक होतं, जे सर्वायला कळायचं ते आपल्याला इथं आहे. मग यामध्ये भूमितीच्या मूलभूत संकल्पना आपल्याला अभ्यासायच्या आहे. मग भूमितीच्या मूलभूत संकल्पना म्हणजे काय, बिंदू काय असतो, कोण काय असतो, रेषा काय असतात, किरण काय असतो, हे आपल्याला इथे अभ्यासायचं आहे. त्यानंतर कोण व कोणाचे प्रकार, लघुकोन काय आहेत, काटकोन काय आहेत, विशाल कोन काय आहेत,
पूरक कोण काय आहेत, कोटी कोण काय आहेत, हे आपल्याला इथे अभ्यासायचं आणि त्यावरील गणित आपल्याला घ्यायचे. त्यानंतरला समांतर रेषा. घटक चौथा त्रिकोण व त्यावरील प्रश्न. घटक पाचवा पायथागोरसचा सिद्धांत. घटक सहावा वर्तुळ, परिघ आणि क्षेत्रफळ. घटक सातवा चौकोन प्रकार व गुणधर्म. घटक आठवा बहुभुजाकृती, अनेक भुजा असणारी आकृती. मग त्याची परिमिती काढणे, त्याचं क्षेत्रफळ काढणे, त्या आकृतीच्या आधारित अनेक प्रश्न आपल्याला सोडवायचे. त्यानंतरला घनफळ व पृष्ठफळ, दंडगोल, शंकू, गोल. ओके, आणि पायथागोरसचा सिद्धांत. ओके, 9च घटक आपल्याला इथे अभ्यासायचे आहेत. पायथागोरसचे सिद्धांत 5वाच घटक अभ्यासायचं, इकडे अजिबात अभ्यासायचं नाही. तर हे 9च घटक आपल्याला भूमितीमध्ये अभ्यासायचे आहेत. त्यानंतरला आपला राहिला तो बुद्धिमत्ता हा विषय. बुद्धिमत्तेमध्ये आपल्याला सांकेतिक भाषा आहेत, समान संबंध आहेत, वर्गीकरण आहेत, संख्यामाला, अक्षरमाला, कूट प्रश्न, दिशा, नातेसंबंध, वेन आकृती, तर्क अनुमान, कोडित समानता, असमानता, आदान प्रदान, क्रमवारी, दिग्दर्शक म्हणजे कॅलेंडर, घनकृती ठोकळा, आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिमा, आकृती मोजणे, आकृती शोधणे, संभाव्यता आणि शर्यत खेळ. एवढे बुद्धिमत्तेचा अभ्यासक्रम आहे. एवढे विषय आपल्याला आहेत. बुद्धिमत्ता, भूमिती, गणित, मराठी आणि इकडे जीके जीएस. भूगोल मध्ये तुला स्थान आणि विस्तार आहे. महाराष्ट्राचा भूगोल आहे, भारताचा भूगोल आहे, जगाचा भूगोल आहे. इतिहासामध्ये तुला 4 पार्ट पडलेत. एक प्राचीन इतिहासावरती एखादा क्वेश्चन येतो, आला तर जैन धर्म, बौद्ध धर्म किंवा एखादे प्राचीन मध्ये झालेले युद्ध. त्यानंतर आधुनिक मध्ये मुघल सत्ता वगैरे. त्यानंतर मध्ययुगीन इतिहास, आधुनिक मध्ये इंग्रज आणि समाज सुधारकावरती 2 ते 3 क्वेश्चन राहतात म्हणजे राहतात. राज्यघटना, पंचायत राज आहेत. अर्थशास्त्रावर एखादा क्वेश्चन येतो, विज्ञानावर एखाद 2 क्वेश्चन येतात आणि कॉम्प्युटरवर एखादा क्वेश्चन येतो. एवढेच विषय आपल्याला सामान्य ज्ञान मध्ये आहे. आता राहिला विषय अभ्यास करायचा कसा. पोलीस प्रशासनावर सुद्धा आपल्याला क्वेश्चन पडतो. आता पोलीस भरतीच्या अभ्यासाचे नियोजन कसे करायचे. तर लेकराव एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जर पोलीस भरतीचा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही दिवसामध्ये कमीत कमी 7 ते 8 तास आपल्या अभ्यासासाठी दिलेले पाहिजे. किती? 7 ते 8 तास. 7 ते 8 तास आपण पोलीस भरतीच्या अभ्यासासाठी दिले पाहिजे. मग आता शेड्यूल किंवा तुमचं नियोजन बनवायचं आहे तर नियोजन कसं बनवायचं. आता दैनंदिन नियोजन एका बाजूला मी तुम्हाला लिहून देतो. एका दिवसामध्ये तुला 7 तास अभ्यास करायचा आहे असं मी गृहीत धरतो आणि हे दररोज फॉलो करायचा. एका दिवसात आज तुला 7 तास अभ्यास करायचा आहे. मग 7 तास अभ्यास करायचा कशा पद्धतीने बघ. सर्वात पहिल्यांदा तुला मराठी हा विषय आहे. त्यानंतरला तुला विषय आहेत गणित. त्यानंतर तुला विषय आहेत बुद्धिमत्ता आणि त्यानंतर तुला विषय आहेत जीके जीएस. हे विषय तुला इथे आहे. आता जीके जीएस मध्ये तुला अनेक विषय आहेत. कोणते? मग पोलीस कायद्यावरती आपल्याला पोलीस प्रश्नावरती 1-2 क्वेश्चन येतात, ते तुझे तोंडपाठ आहे. यावरती तुला भूगोल हा विषय आहे. यामध्ये तुला विज्ञान नावाचा विषय आहे. यामध्ये तुला इकॉनॉमी नावाचा विषय आहे. यामध्ये तुला आपली पॉलिटी, भारताचं संविधान हा विषय आहे. राज्यघटना यामध्ये तुला 5 नंबरला आहे. भूगोलचा विषय आहे, विज्ञान विषय आहे, इकॉनॉमी विषय आहे, संविधान हा विषय आहे. कशात? जीके जीएस मध्ये. पाय बघा, भूगोलचा अभ्यास करायचा, विज्ञानचा करायचा, इकॉनॉमीचा करायचा, संविधानाचा करायचा, हिस्ट्रीचा अभ्यास करायचा. तुला चालू घडामोडीचा अभ्यास करायचा. चालू घडामोडीचा देखील तुला अभ्यास करायचा आहे. चालू घडामोडी कमीत कमी तुझा पेपर असल्यापासून 1 वर्ष मागे करायचा. म्हणजे तुझा जर पेपर मार्च मध्ये जर असेल, मार्च 2024 ला, तर तू मार्च 2023 पासून अभ्यास केला पाहिजे चालू घडामोडींचा. ओके, ह्या गोष्टी तुला जीके जीएस मध्ये अभ्यासायच्या आहेत. मग आता मराठीचा अभ्यास दैनंदिन तू करतोय. तुला मराठीचे 22 टॉपिक आहेत. किती टॉपिक आहेत? 22 घटक आहेत. आता 22 घटक आहे. काही घटक असे आहेत की जे तुला अर्ध्या तासात तू करून संपू शकतो. म्हणजे जसं ध्वनी दर्शक,
ओके, काही घटक तुला दररोज पाठ करायचे, वेळ काढून 5-5, 10-10 मिनिटं, समानार्थी विरुद्धार्थी शब्दाला, ते तुला निम्मे तर आताही जमते. ओके, तर मराठीचे 32 तुला घटक आहे. 32 मधले तुझे पाठांतराचे घटक गेले, तुझ्याकडे फक्त 25 घटक अभ्यासासाठी शिल्लक राहिले. किती? 25 घटक. मराठी ग्रामरला दररोज तुला 1.5 तासाचा कालावधी द्यायचा आहे. 1.5 तासाचा कालावधी दररोज तुला मराठी व्याकरणासाठी द्यायचा आहे. पोरं काय करतात, मराठी व्याकरणाचा अभ्यास करायला लागले का 4-5 दिवस फक्त मराठी व्याकरणच करते, परत 5-6 दिवस फक्त जीके जीएसच करत्या, 5-6 दिवस फक्त गणित करत्या, 5-6 दिवस फक्त बुद्धिमत्ता करतात, सगळं सपाट. असं आपल्याला अजिबात करायचं नाही. आपल्याला दिवसाचा 7 तासापैकी 1.5 तास हा मराठी व्याकरणासाठी द्यायचा आहे. तो दिवसभरात तू कधीही दे. तुला सांगत नाही सकाळी 7 ते 8 मराठीच कर, मी असं सांगणार नाही. तुझ्याकडे दिवसातील 24 तासांपैकी फक्त तुझे 7 तास मला म्हणजे अभ्यासाला दे. पोलीस भरतीच्या 7 तास अभ्यासाला दे. त्या 7 तासामधील 1.5 तास अभ्यास तू फक्त आणि फक्त मराठी व्याकरणाचा कर. मग 1.5 तास, दररोज 1.5 तास अभ्यास करायचा. मग एका महिन्यामध्ये तुझे 25 घटक तुला अभ्यासायचे आहेत, ते तुझे पूर्ण झाले पाहिजे. एका महिन्यामध्ये तुझे 25 घटक पूर्ण झाले पाहिजे मराठी व्याकरणाचे पाठांतराचे सोडून. ओके, 25 घटक पूर्ण झाले पाहिजे. अशा पद्धतीने तू 1 महिनाभर फक्त मराठी व्याकरण करायचं. 1 महिन्यामध्ये तुझं मराठी व्याकरण पूर्ण संपलं पाहिजे, पूर्ण संपले पाहिजे. आता मास्तर, आता तुम्ही सांगा, तुम्ही मला तुमचा कोर्स पण दिलाय आणि अभ्यास पण करायला लावला, मग कसं करायचं? आता एक गोष्ट लक्षात ठेव, तुला याच्यामध्ये पीडीएफ स्वरूपात नोट्स भेटणार आहे. मग तू पीडीएफ ची प्रिंट मारायची. ओके, पीडीएफ ची प्रिंट मारायची. त्याला सगळ्या प्रिंट मारायला तर 200 ते 250 रुपये लागतात, म्हणजे 700-800 रुपयात सगळं काम होते. ओके, पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे, त्याची प्रिंट मारायची. पूर्ण अभ्यासक्रम, तुला पूर्ण अभ्यासक्रम संपवायचे 25 घटक एका महिन्यात. आता 1.5 तासापैकी अर्धा तास 30 मिनिटं तुला प्रत्येक घटकाच्या व्हिडिओसाठी द्यायचे. 30 ते 45 मिनिटं. 30 ते 45 मिनिटात तुला 1.5 तासापैकी तुझ्या लेक्चरसाठी द्यायचे मराठीच्या दररोज 45 मिनिटं. आणि त्यानंतर 45 मिनिटामध्ये तू जे लेक्चरमध्ये बघितलेलं आहे त्याचा पुढील 45 मिनिटं अभ्यास करायचा. 45 मिनिटं काय करायचं? तू अभ्यास करायचा. मग मी तुला लेक्चरमध्ये सांगितलं, मराठी व्याकरणामध्ये 52 वर्ण आहे. 52 वर्णांपैकी 14 स्वर आहेत, 2 स्वरादी आहेत, 34 व्यंजन आहे, 2 संयुक्त व्यंजन आहे. मग लेक्चर तू पाहिल्यानंतर तुला त्याच्यावरती अभ्यास काय करायचा? मास्तर म्हटलं होतं मराठी व्याकरणात 52 वर्ण आहेत, प्रॅक्टिस करायची. पाठ नसन होत, पण मी स्वतः लेकराव लिहून पाठ केलेला आहे. कसं? मी वाक्य डायरेक्ट रद्दी विकत घ्यायचो, कोरी रद्दी 30-40 रुपये किलो अशी. काय लिहायचो? मराठी व्याकरण 52 वर्ण आहे, त्यात पार्ट करायचं. असं स्वर 14 आहे, स्वरादी 2 आहे, 2 स्वरादी मास्तरनं सांगितलंय आणि आ. आणि व्यंजन 34 आहे, संयुक्त व्यंजन 2 आहेत. अशा पद्धतीने मी प्रॅक्टिस करायचो. अशी डायग्राम काढायचो, म्हणजे ते लक्षात राहायचं. अशा पद्धतीने तुला दररोज 1.5 तास मराठी व्याकरणावर द्यायचं आहे. त्यानंतर गणित या विषयासाठी तुला जर लय अवघड जात असेल तर 2 तास द्यायचे. एवढं काही अवघड नाहीये. दररोज 1.5 तास यालाही दे, दररोज 1.5 तास यालाही दे. किती तास गेले? 4.5 तास गेले. 7 तासापैकी 4.5 तास गेले. ओके, अर्धा तास याची संपूर्ण रिव्हिजन मारायची. म्हणजे जीके जीएस सर्व दिवसभरात तू केलं ते 30 मिनिटात रिव्हिजन करायची. 5 तास गेले. राहिलेले 2 तास, 2 तासापैकी तुला जीके जीएस साठी द्यायचे आहेत. 2 तास राहिलेले 2 तास तुला जीके जीएस या विषयांसाठी द्यायचे आहेत. आता जीके जीएस चा अभ्यास कसा करायचा बघा. आता आपल्याकडे 28 दिवसाचं शेड्यूल बनवायचं. पूर्ण शेड्यूल किती दिवसाचं बनवायचं? 28 दिवसाचं बनवायचा. मराठी 28 दिवस, गणित 28 दिवस, बुद्धिमत्ता 28 दिवस, जीके जीएस 28 दिवस. 28 दिवसात संपूर्ण मराठीचा अभ्यासक्रम झाला पाहिजे. 28 दिवसात संपूर्ण गणित झालं पाहिजे. 28 दिवसात संपूर्ण बुद्धिमत्ता झालं पाहिजे. संपूर्ण जीके जीएस झालं पाहिजे 28 दिवसामध्ये. ओके, मग 28 दिवसामध्ये जीके जीएसचा अभ्यास कसा करायचा? मग समजा तुझ्याकडे 2 विषय आहेत. एक भूगोल नावाचा विषय आहे आणि दुसरा तुझ्याकडे इतिहास नावाचा विषय आहे. इतिहास.
मग आता तू तारीख तयार करायची. किती तारीख आहे? 1 तारखेपासून ते 8 तारखेपर्यंत दररोज 1 तास भूगोलचा अभ्यास करायचा, दररोज 1 तास इतिहासाचा अभ्यास करायचा. 1 तारखेपासून 8 तारखेपर्यंत दररोज 1 तास भूगोलचा अभ्यास करायचा, दररोज 1 तास इतिहासाचा अभ्यास करायचा. जर तू 8 तास दिवसाचा अभ्यास करत असेल तर 1.5 तास भूगोलला द्यायचा, 1.5 तास इतिहासाला द्यायचा. ओके, अशा पद्धतीने तुला 8 दिवस अभ्यास करायचा आहे. किती? 8 दिवस. 8 दिवसात तुला भूगोल संपवायचा आहे, 8 दिवसात तुला इतिहास संपवायचा आहे. मग तुझी तारीख चालू झाली 9 ते 16. 9 ते 16 मध्ये तुला दररोज 8 दिवसात 1 तास किंवा तुझा 1.5 तास असेल, जे असेल ते हे तुला विज्ञानासाठी द्यायचे आहेत, विज्ञानासाठी. आणि परत 1.5 तास तुला किंवा 1 तास तुला इकॉनॉमी किंवा तुझ्या दुसऱ्या एखाद्या अर्थशास्त्र या विषयासाठी द्यायचं आहे. अशा पद्धतीने तुला 28 दिवसाचं नियोजन बनवायचं जीके जीएसचं. पॉलिटी परत 28 दिवसाचं नियोजन बनवायचं. आणि 28 दिवस तुझा पूर्ण अभ्यास झाल्यानंतर तुझ्याकडे 29 तारीख आली. 29 तारखेला तू काय करणार? जे तू आतापर्यंत अभ्यासलंय महिन्याभरात ते संपूर्ण 29 तारखेमध्ये तू रिवाइज करणार, त्याची तू रिव्हिजन करणार. 29 तारखेला. आणि 30 आणि 31 तारखेला तू तुझ्या पूर्ण जो तुझा सिलेबस झालाय, तुझा अभ्यास झालाय पूर्ण विषयांचा, त्याचे सराव पेपर सोडवणार. हे तुझ्या एका महिन्याचं नियोजन झालं. सराव पेपर सोडवणार 30 दिवस, 30 आणि 31 तारखेला. 2 दिवस किंवा 1 दिवस सराव, जे असेल ते शेवटचे सराव पेपर सोडवणार. आता सराव पेपर सोडवल्यानंतर परत पुढल्या महिन्याची 1 तारीख आली. परत मग आलटी पलटी करायचे तुझे विषय आणि परत याच नियोजनानुसार अभ्यास करायला सुरुवात करायची त्याच जोमानं दुसऱ्या महिन्यात. मग दुसऱ्या महिन्यात अभ्यास करत असताना काळजी घ्यायची. काय? पहिल्या महिन्यामध्ये आपण अभ्यास केला, आपल्याला सराव पेपरमध्ये कोणत्या प्रश्न चुकले ते शोधून ठेवायचे आणि ज्या घटकाचा प्रश्न चुकला त्या घटकावर जास्त अभ्यास करायचा. ओके, ज्या घटकाचे प्रश्न तुझे बरोबर आले त्याला थोडं कमी करायचं, त्याला अर्धा तास करायचं आणि ज्याचं चुकलं त्याला 1.5-2 तास करायचं. आणि परत महिन्याच्या शेवटी रिव्हिजन मारून सराव पेपर सोडवायचे. असं तुला फक्त पुढे 4 महिने करायचं आहे. कंटिन्यू किती महिने करायचे? 4 महिने. या 4 महिन्यामध्ये ना तुला मामाच्या पुरीच्या लग्नाला जायचं, ना तावडे तुला आत्याच्या पोराच्या लग्नाला जायचं. 4 महिने कंटिन्यू तुला अभ्यास करायचा. आणि 4 महिन्यामध्ये लेकराव जर तुम्हाला वर्दी नाही भेटले असा अभ्यास केल्यानंतर तर पाटील मास्तर परत तुमच्या समोर उभा राहणार नाही. तर विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीने तुम्हाला इथे अभ्यासाचं नियोजन करावं लागेल 7 ते 8 तासाचं मासिक. आणि हे नियोजन मला 100% तुम्ही कळवा. माझा मोबाईल नंबर इथे तुम्हाला दिलेलाच आहे. मास्तर, मी अशा पद्धतीने 9370706679 हा माझा मोबाईल नंबर आहे. मास्तर, मी अशा पद्धतीने अभ्यास करू राहिलो आणि 100% मला फायदा होईल किंवा काही अडचण असेल तरी मला तू कधीही कॉल करू शकतो, मेसेज करू शकतो. आता राहिली गणित आणि बुद्धिमत्तेचा आपला एक रेकॉर्डेड कोर्स आहे. जे विद्यार्थी मित्र 4 नोव्हेंबर 2023 पर्यंत हा कोर्स परचेस करतील गणित आणि बुद्धिमत्तेचा, त्यांना फक्त आणि फक्त 99 रुपये इथे पे करावे लागेल. फक्त आणि फक्त 99 रुपयामध्ये 1 वर्षाचा गणित, बुद्धिमत्ता आणि भूमिती याचा रेकॉर्डेड बॅच आपण इथे काय केलेली आहे? पब्लिश केलेले आहेत, विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवलेले आहेत. खूप विद्यार्थी मित्रांनी याचा फायदा घेतला. तुम्ही घ्या. याच्यावरती सुद्धा तुम्हाला डेमो लेक्चर दिलेले आहेत. ज्याला कोर्स परचेस करायचं त्यांनी मला इथे व्हॉट्सअपला मेसेज केला तरी चालेल किंवा डायरेक्ट द एके अकॅडमी ॲप डाउनलोड करा. हा कोर्स कसा परचेस करायचा याची आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे 7 मिनिटाची, ती व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. त्यानंतरला मराठी व्याकरणाचा कोर्स आहे. मराठी व्याकरणाचा कोर्सवर सुद्धा आपण ऑफर दिलेली आहेत. 6 नोव्हेंबर 2023 पर्यंत जे विद्यार्थी मित्र मराठी व्याकरणाचा कोर्स परचेस करतील त्यांना फक्त आणि फक्त 99 रुपये तिथे फी आकारली जाईल. मराठी व्याकरणाचा कोर्सची जर आपण ॲपवर ओपन केलं तर आपल्याला 199 रुपये फी दाखवत्या. पण आपण काय करायचं? मराठी नावाचा कुपन कोड वापरायचा.
मराठी नावाचा कुपन कोड वापरायचा आणि 99 रुपयामध्ये मराठी व्याकरणाचा कोर्स परचेस करायचा। आता गणित आणि बुद्धिमत्तेचा जर कोर्स परचेस करायला गेले तर आपल्याला 299 रुपये तिथे फी दाखवतील। त्याच्यावरती आपल्याला लेकराव ओम साईराम नावाचा कुपन कोड आहे, हा कुपन कोड अप्लाय केल्यानंतर आपल्याला तो फक्त 99 रुपयामध्ये भेटणार आहे। ज्याला कोर्स परचेस करायचे त्याने लवकरात लवकर ते परचेस करा। एकदम कमी फीज मध्ये थोड्या दिवसासाठी ऑफर आहेत, कमी फीज मध्ये उत्तम दर्जाचा कोर्स आहे। तर चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पोलीस भरती मैदानी चाचणीची आपण तयारी कशी करायची, काय खाल्लं पाहिजे, काय टाळलं पाहिजे हे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहेत। तोपर्यंत मित्रांनो अभ्यास करा। ज्यांनी अजून आपलं YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर ते सबस्क्राइब करा। काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट करू शकतात। फक्त ही सोडून भरती केव्हा होईल याची व्हिडिओ आपण आधी बनवलेली आहे, ती व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात। चला थांबूयात आज आपण इथे। थँक्यू सो मच।